ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 17 जुलै 2015. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या विळत घाटातील आश्रमात वळतात. ज्या थोड्या वेळासाठी आल्या त्यांना चहा पाणी होते, थोडा वेळ सत्संग होतो आणि नंतर त्या दिंड्या मार्गस्थ होतात. काही दिंड्या रात्रीच्या विश्रांतीसाठी इथे येतात. मग त्यांना काही अन्नदात्यांकडून भोजन व्यवस्था होते. रात्री कीर्तन प्रवचन होते आणि ह्याच निमित्ताने परमपूज्य वचनमौली आश्रमात थांबलेले होते. आज त्यांच्या दर्शनासाठी म्हणून मी आश्रमात गेलेले होते. बरोबर आशाताई होत्या. आम्ही तेथे गेलो तेव्हा पूज्य गुरुदेव आश्रमात नव्हते. अहमदनगर आकाशवाणी केंद्रात आज त्यांच्या प्रवचनाचे रेकॉर्डिंग होते. त्यासाठी ते तेथे गेल्याचे समजले. शिंदे भाऊंनी यज्ञशाळेत आमच्यासमोर माईक आणून दिला आणि आम्ही भजनामध्ये रमलो. नंतर गुरुदेवही आले. त्यांनी पुन्हा भजनं म्हणायला लावले. आज खरं तर एकच भजन म्हणायचे होते, कारण एवढ्यात साधना विस्कळीत झाली होती. कारणं अनेक असतात आणि त्यामुळे स्वतःत एक अपराध्याची भावना होती. आपले भाव त्या परमात्म्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कधीकधी आपल्याला शब्दांचा आधार घ्यावा लागतो. तसेच आजही वाटत होते आणि म्हणूनच काल तयार झालेली एक रचना ती ऐकवल्या वाचून स्वतःला मोकळं वाटणार नव्हतं. खरं तर ही रचना म्हणजे भजन आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु त्या मनस्थितीतून मी प्रवास करत होते. नकारात्मक विचार हे साधनेमध्ये अत्यंत बाधक असतात. हे जरी सत्य असलं तरी त्याला सामोरं जावं लागणं ही सत्य असते. परंतु त्यातून बाहेर पडायचं असेल तर गुरुदेवांनी दिलेली विचाररूपी ऊर्जाच काम करू शकेल. त्यांचं थोडंसं जरी सानिध्य प्राप्त झालं तरी त्या सानिध्याचे पडसाद त्या नकारात्मकतेला बाजूला हटवण्यास उपयोगी पडतात. एक ऐसा मोड़ आया समझ में नहीं आता, एक ऐसा मोड़ आया समझ में नहीं आता, इन दिनों तेरे ध्यान में उतरना नहीं होता. या तो बड़ी हूँ आलसी, या हूँ मैं निकम्मी, इन दिनों खुद पे मेरा जोर नहीं चलता, इन दिनों खुद पे मेरा जोर नहीं चलता. हर दिन ऐसा जाता जो गिनती योग्य नहीं, मैं कितनी मांगू माफ़ी समझ में नहीं आता, मैं कितनी मांगू माफ़ी समझ में नहीं आता. राहें न मिलती मंजिल न दिखती, बोलो मैं क्या करूं, बोलो मैं क्या करूं. मेरे अंदर तेरा ठिकाना समझ में नहीं आता, मेरे अंदर तेरा ठिकाना समझ में नहीं आता. मेरे किए ना कुछ हो पाए तू ही कुछ कर दे, मेरे किए ना कुछ हो पाए तू ही कुछ कर दे. तेरी कृपा के अमृत से मेरा खजाना भरता, तेरी कृपा के अमृत से मेरा खजाना भरता. एक ऐसा मोड़ आया समझ में नहीं आता, एक ऐसा मोड़ आया समझ में नहीं आता. ही रचना म्हणून संपल्यानंतर आम्ही गुरुदेवांजवळच बसलेलो होतो. त्यांच्या आकाशवाणी केंद्रात झालेल्या आजच्या प्रवचनाच्या रेकॉर्डिंगविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला दिंडीमध्ये पायी चालत जाणे योग्यच आहे, परंतु गृहस्थाश्रमींनी अगोदर आपला धर्म कोणता तो समजून घेतला पाहिजे. त्यांच्यासाठी पहिला धर्म आहे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. आपल्या घरात जर आपण आईवडिलांची सेवा करत नसाल तर बाकी सर्व व्यर्थ आहे. त्यांच्या भावनेची कदर करत नसाल तर बाकी कितीही केलं तरी तुमच्या पदरात काय पडेल. भक्त पुंडलिकाने केवळ आईवडिलांची सेवा करूनच त्या पांडुरंगाची प्राप्ती करून घेतली. प्रत्यक्ष परमात्मा त्याच्या भेटीला आला असं काही गुरुदेव सांगत असतानाच रस्त्यावरून जाणाऱ्या दिंडीमधील काही माणसं तेथे आली आणि त्यांनी गुरुदेवांनाच विचारले, महाराज कुठे आहेत? तेव्हा गुरुदेव म्हणाले, महाराज गावाला गेले. पण नंतर त्यांना मी सांगितले की हेच ते महाराज. मग त्या लोकांनी गुरुदेवांचे दर्शन घेतले. अगदी म्हणण्यापुरतंच ते खाली बसले आणि नंतर ते निघून गेले. गुरुदेव आपल्या साध्या वेशात असल्यामुळे आपण त्यांना ओळखत नाही, परंतु म्हणून त्यामुळे त्यांचे महत्त्व थोडेच कमी होणार. आमच्या अगोदरच्या बोलण्यातील विषय पुढे सरकला. पूज्य गुरुदेव म्हणाले, साधनेत पुढे जाताना कधी उदासीनता येते, पण ही उद्विग्नता आहे.
उद्वेग आहे. तुम्ही ज्या वातावरणात आहात ते सर्व सांसारिक आहे. तुम्ही कोणाला फोन केला किंवा तुम्हाला कोणाचा फोन आला तर तेही विषय सांसारिकच असतात. मग परमार्थासाठीचे जे चार्जिंग आहे ते आध्यात्मिक वातावरणातच होणार. त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. संत, सत्संग, धार्मिक पुस्तके यांच्या सानिध्यात राहिल्याने आपल्याला पुढे जाण्यास मदत होते. आउटगोईंग तर चालू आहे, पण इनकमिंग व्हायला पाहिजे ते होत नाही. पहाटेच्या साधनेने आपण आपल्याला चार्ज ठेवलं पाहिजे. आपल्या जीवनातील त्रासदायक क्षण, त्याच्या आठवणी, जीवनात आलेली प्रतिकूलता याची सारखी उजळणी होत असेल तर ते साधनेत बाधा निर्माण करतं. प्रतिकूलतेला चिकटून बसणे उपयोगाचे नाही. शरीराला लागून येणारे धर्म निभावत राहायचे आणि परमार्थाच्या वाटेत पुढे पुढे चालत राहायचं. नकारात्मक विचाराने आपल्यातील साधनेची चमक दिसत नाही. मी पुन्हा तेच सांगेन की चार्जिंग होत राहिली पाहिजे. नंतर आश्रमात महिलांसाठी शौचालय बांधण्याची तयारी चालू असल्याने त्यांनी सांगितले ते म्हणाले, येथे राहणाऱ्या आजींनाही काही सोयी सवलती देणे आवश्यकच आहे. एक असते आवश्यकता, दुसरे असते अत्यंत आवश्यक आणि हे झाल्यानंतर मग असते ती सुखासीनतेतील आवश्यकता. परंतु येथे तर जे अत्यंत आवश्यक आहे ते तरी आपण करायलाच पाहिजे. तसे पाहता अध्यात्मात पुढे असणारे लोक बरेच असले तरी ते आपलं घर सोडून येथे आश्रमात येऊन राहू शकत नाहीत. त्यामुळे येथे राहणाऱ्यांना आपल्याकडून होता होईल तेवढं देण्याचा आपण प्रयत्न करायचा. त्यांना सत्संग ऐकता यावा त्यासाठी येथे एक TV आणला आहे. काही वेळाने एक दिंडी आश्रमात वळली. त्यांच्यासाठी महिला भगिनींनी पाणी आणि चहाची व्यवस्था केली. त्या दिंडीतील भाविकांनी भजनं म्हटली. कीर्तन स्वरूप टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गवळणी झाल्या. नाचू कीर्तनाचे रंगी हा अनुभवही अनुभवता आला. परमपूज्य गुरुदेवांच्या सानिध्यात काही क्षण घालविल्याचं भाग्य लाभलं. या आनंदात आम्ही तेथून निघालो. क्षण तो भाग्याचा, बहु आनंदाचा, देऊन काही जातो. त्या क्षणांनी काय दिलं हे सांगता येत नाही, परंतु त्याचे परिणाम आज झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच तर मी मला सांगते, तुला सांगते मी म्हणा, तू ऐकत का नाही? आत्मबोधाविण जीवन सफल होत नाही. नादी तुझ्या लागून जन्म गेले वाया, बदलली नाती अन बदलली काया. नादी तुझ्या लागून जन्म गेले वाया, बदलली नाती अन बदलली काया. ईश्वर भक्तीची तुला ओढ लागत नाही, आत्मबोधाविण जीवन सफल होत नाही. माया मोह ममतेने सोडला नाही पिच्छा, जीवन सरले झिजुनी पुऱ्या झाल्या नाही इच्छा. माया मोह ममतेने सोडला नाही पिच्छा, जीवन सरले झिजुनी पुऱ्या झाल्या नाही इच्छा. देवाला रिझवायला तुला वेळ मिळत नाही, आत्मबोधाविण जीवन सफल होत नाही. गुरुदेव कृपेने तुला चरणाशी घेतले, अपराध तुझे सारे पदरात घातले. गुरुदेव कृपेने तुला चरणाशी घेतले, अपराध तुझे सारे पदरात घातले. आता तरी जागा हो, वेळ बाकी नाही, आत्मबोधाविण जीवन सफल होत नाही. तुला सांगते मी म्हणा, तू ऐकत का नाही? तू ऐकत का नाही? तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.